जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी राजगडावर आलाय। आईचा वाढदिवस आहे। म्हटलं आईचा वाढदिवस आहे, पार्टी किंवा हॉटेल्समध्ये जाण्यापेक्षा आईला आपण आपल्या महाराजांचे गड किल्ले दाखवावे, त्याच्या निमित्ताने आईला घेऊन आले। खाली व्लॉग स्टार्ट करणार होती पाली दरवाजाजवळ, पण नाही केला, मुद्दाम नाही केलाय। म्हटलं की पुढे करूयात किंवा नाही केलं तरी चालेल, पण मी म्हटलं की एक आठवण म्हणून आपल्यासोबत राहील की आपण आईच्या बड्डेसाठी राजगडावर आलेला। आम्ही तुम्हाला पण एकच रिक्वेस्ट करेल की तुम्ही आईवडिलांच्या बड्डेला आपल्या महाराजांच्या किल्ल्यांवर या, आईवडिलांना दाखवा। कदाचित त्यांनी त्यांच्या काळात नसेल केलं किंवा केलं पण असेल, पण एक आता ते थोडेसे त्यांचा एज झालेला असतो, सो त्यांना घेऊन आलं तर एकदम बेस्ट राहील। तो बड्डे स्पेशल असणार माझ्यासाठी। हा डे खूप स्पेशल आहे की माझ्या आईला मी राजगडावर घेऊन आली। आता आमचा प्रवास स्टार्ट झाला आहे, थोडंफार चालत आलो आहे। हे बघा, आता इथे याची लाईट होती म्हणून मी म्हटलं की मला खूप असं वाटत होतं की थोडीशी व्हिडिओ बनवली पाहिजे आपल्याला आठवण म्हणून। आई पुढे गेली, आईला पुढे पाठवलं आणि जबाबदारीने आईच्या बॅग घेतल्यात। म्हणजे प्रत्येक ट्रेकला मी माझं ओझं कोणाकडे तरी देत असते। आज पहिल्यांदा किंवा लास्ट टाईम पण ट्रेकला आईला घेऊन गेलेलं तेव्हा जबाबदारीने तिच्या पण बॅग घेतल्यात। सो भेटूयात आपण पुढे, चला। आपण 9:55ला ट्रेक चालू केलेला, आता 10:30 वाजलेत आणि जवळपास अर्धा टप्पा झाला असेल, अजून पायऱ्या तर काय लागला नाही। त्यासोबतच आई आणि भाची पण आहे। हे बघा, आई दमली आहे, त्याच्यामुळे थोडासा स्टॉप घेतलाय। आईला राजगड दाखवायचं आहे, त्याच्यामुळे घेऊन तर जायचंय। काय बोलते पिऊ, जायचं ना आईला घेऊन? हां, दमले ना आई? तू दमले का? नाही दमले? तू जाशील डायरेक्ट? चला भेटूयात आपण पुढच्या टप्प्यात। हे बघा, आई आता पायऱ्या चढते दरवाजाच्या, असती झाला वरती आलोय। आई दमलेली, त्याच्यामुळे व्लॉग म्हटलं की जाऊ दे, तसं पण रात्रच आहे। आता सदरेपर्यंत बसलो। हे बघा, आई बघते आईला जेवढं मला माहिती आहे, म्हणजे मला पण एवढं काय माहिती नाही इतिहासाचं, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी आईला सांगते कुठे काय काय आहे ते। आणि बघत आपण उद्या सकाळचं आईला काय बघायचं आहे, कारण का आईचं HB कमी झालं आहे। म्हणजे कमीच होतं, पण बड्डे होता म्हणून मी घेऊन आलेली। HB कमी आहे, त्याच्यामुळे तुला थोडासा त्रास होतो आहे। तर भेटूयात पुढे आणि आपण सूर्योदयाचं दर्शन घेतोय। हे बघा, इकडे सुगळा वाची, इकडे बालेकिल्ला, तिथे सदर, इकडे पद्मावती देवीचं मंदिर आणि हाय पूर्ण राजगडाचा नजारा। आता मागे आपल्या पद्मावती देवीचं मंदिर आहे, तर आता आपण दर्शन करूयात, चला। आता दर्शन झालंय, ओटी भरण झालंय देवीचं, तर संजीवनी माचीकडे निघालोय। लेट झालं खूप, आईला म्हटलं जाऊ दे, एक ठिकाण झालं तरी चालेल, म्हणजे नेक्स्ट टाइम आपण दुसरं कोणतं तरी करू शकतो। बघा, आई आता संजीवनी माचीकडे चाललोय। संजीवनी माची बघितल्यावर बघूयात किती वेळ होतो त्याच्यावर डिपेंड आहे, कारण घरी पण जायचं आहे। सो नंतर नेक्स्ट टाइम फ्रायडे, सॅटर्डे, संडे अशा 3 दिवसासाठी येणार। चला, हे बघा, आता मी संजीवनी माचीच्या थोडंसं चालत पुढे आलेली आहे आणि समोरच आपला बालेकिल्ला दिसतोय आणि त्याच्यावर आपल्याला गणपतीच्या आकाराची एक प्रतिमा दिसते बालेकिल्ल्यावरचा। आणि हा मुकुट, हे चेहरा आणि सोंड उतरली आहे पूर्ण, 2 साईडला कान। तर तुम्हाला पण असं दिसत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। भेटूयात पुढे। हे बघा, इथं चालते, आता आम्ही संजीवनी माचीच्या तटबंदीपर्यंत पोचले आणि तिकडे टेहामे बोलत। हे बघा, इकडे संजीवनी माचीचं तटबंदी मॅपिंग केलेली आहे। चला, आपण आता संजीवनी माचीच्या तटबंदीपासून खाली संजीवनी माचीकडे चाललोय आणि इथून आपल्याला चोर दरवाजा दिसतोय। आता मी संजीवनी माचीकडे चाललेली आहे आणि आपल्याला थोडं संजीवनी माचीच्या मागे आपल्याला 4 पाण्याचा टाका दिसतात। हे बघा, तो एक, हा एक, तिसरं आणि चौथं। फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की पाणी खूप खराब आहे, त्याच्यामुळे काळजी घ्या पितानी वगैरे। बघा, आता मी संजीवनी माचीच्या जवळ पोचले। एक वेगळा आनंद नाही मला संजीवनी माचीच्या इथे भर पावसात यायचं आहे, पण आता खूप उन्हाळा आहे, तर आपण आता संजीवनी माची पाहूयात। काय नजारा आहे,
मला असं वाटतं म्हणजे एखाद्या ट्रेकरचं राजगडाबद्दल प्रेम आयुष्यात कधी कमी नाही होणार. राजगड कधी नाराज करत नाही आणि राजगडावर प्रत्येक टायमाला काही ना काही नवीन पाहायला भेटतो. आई तुला कसं वाटलं? छान वाटलं. फक्त आईला वरती चढायला प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे हे बघ इथून बघ आई खूप छान आहे. आता इथे मोठं पाण्याचं टाक आहे हे बघा. थोडा वेळ बसलोय मी आणि आई, पण एक प्रॉब्लेम झाला. मी संजीवनी माचीवरून रिटर्न चालली आणि मी संजीवनी माचीवर व्लॉगसाठी काय व्हिडिओज घेतले नाही. तर जी असेल आपली रीलची तीच मी अपलोड करेल. चला आता थोडा वेळ आराम करूयात आणि पुढचा प्रवास स्टार्ट करूया. बहुतेक आज फक्त संजीवनी माची होणार आणि परतीचा प्रवास चालू करूयात, म्हणजे लवकर लवकर घरी पोचायला म्हणजे वेळ नाही होणार. कारण का माझ्या इकडे जायला फक्त 1 ते 2 ट्रेन असतात, ट्रेन अवेलेबल नसतात. तर एक ट्रेन गेली तर मग संपला विषय, मग तर काही ट्रेनच नाही दुसऱ्या दिवसाशिवाय. तर भेटूयात पुढे जसं शूट होईल तसं. आता आम्ही संजीवनी माचीवरून आलोय पद्मावती तलावाजवळ. आता पद्मावती देवीचं दर्शन घेऊन परतीचा प्रवास चालू झालाय आणि मला असं वाटतं की हा आईसाठी बेस्ट बर्थडे गिफ्ट असेल. आता ते आईला माहिती. आवडला आई तुला? हो खूप. तुम्ही पण आई वडिलांना राजांचे गड दाखवा. आणि आपला तर हा राजांचा प्रिय राजगड आहे आणि माझा पण फेवरेट आहे. आणि संजीवनी माची मला खूप आवडते म्हणून मी आईला तिकडे घेऊन गेलेली. व्लॉगमध्ये फक्त एवढंच आहे. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय.